तिला इथे आणण्याचा मायाचा खरा हेतू वेगळाच होता. तिचं लग्न पृथ्वीशी लावून देण्यासाठी ती वाणीला इथे घेऊन आली नव्हती. तिला तर विक्रांतकडून बदला घ्यायचा होता आणि त्यासाठी ती वाणीला टार्गेट करत होती. माया ओरडली, "भाई, ही तुझं ऐकणार नाही, हिला माझ्या हवाली कर." पृथ्वी म्हणाला, "काय आहे त्या विक्रांतमध्ये? पैसा माझ्याकडेही आहे, लुक्स, बॉडी माझ्याकडे सुद्धा आहे." वाणी त्याच्याकडे तिरस्काराने पाहत शांत पण ठाम आवाजात म्हणाली, "तू कधीच विक्रांत होऊ शकत नाहीस पृथ्वी. या एका क्षणात मला हे खूप स्पष्ट कळलं आहे." पृथ्वी संतापून ओरडला, "अच्छा, असं काय आहे त्याच्यात? सांग मला. त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करतो मी तुझ्यावर." वाणी आपल्या जखमी हातांना आणि गळ्यावर पडलेले ओरखडे दाखवत म्हणाली, "हे बघ आणि हेही बघ." पृथ्वी तिच्या हातांना आणि मग तिच्या गळ्याकडे पाहतो, जिथे खूप सारे कट झाले होते आणि त्यातून रक्त निघत होतं. मग वाणी त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, "माझा हा त्रास पाहूनही तुझ्या डोळ्यात थोडीही वेदना दिसत नाही. पण माहितीये, विक्रांत जेव्हा मला त्रास देत असे किंवा मी जरा जरी दुखावली असायची, ते सगळं दुःख त्याच्या डोळ्यातही दिसायचं. तू विचारतोस ना, काय फरक आहे तुम्हा दोघात? फरक इथेच आहे पृथ्वी. जर विक्रांतने मला या अवस्थेत पाहिलं असतं, तो स्वतः मागे हटला असता. तू त्या सायकोशी माझी तुलना करतेस. सगळी दुनिया त्याला सायको म्हणते. जो कधी काय करेल, काय बोलेल, कोणी सांगू शकत नाही. हो, तो सायको आहे, पण फक्त माझ्यासाठी. आणि आता तू तुझे दिवस मोजायला सुरुवात कर पृथ्वी, कारण माझी जी हालत तू केली आहेस ना, विक्रांत तुला जिवंत सोडणार नाही." वाणीच्या तोंडून विक्रांतचं नाव आणि त्याची स्तुती ऐकून पृथ्वी रागाने वेडा झाला. तो आपलं प्रेम तिच्यासमोर व्यक्त करत होता आणि वाणी मात्र विक्रांतची स्तुती करत होती. त्याची भीती त्याला दाखवत होती. वाणीचं बोलणं ऐकून त्याचा राग 7व्या आसमानावर पोहोचला. रागाच्या भरात पृथ्वीने हात उचलला आणि वाणीच्या गालावर जोरदार थापड मारली. नंतर तिचे केस पकडून ओढत तो म्हणाला, "जर तो विक्रांत इथे आला ना, तर परत जिवंत जाणार नाही. त्याची बॉडी इथून बाहेर जाईल." वाणी पृथ्वीच्या हातातून केस सोडवण्याचा प्रयत्न करत होती. ती रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाली, "विक्रांत आग आहे आणि तू फक्त एक क्षुल्लक चिंगारी. विक्रांत तुला कधी संपवून टाकेल तुला समजणारही नाही. आणि तुझी ही बहीण, जी प्लॅस्टिक सर्जरी आणि नकली दात घेऊन फिरत आहे, यावेळेस तिची अशी हालत होईल की ती पुन्हा स्वतःला ठीक करू शकणार नाही." वाणीचं बोलणं ऐकून माया पुढे धावली आणि चिडून पृथ्वीच्या खांद्यावर लाथ मारत ओरडली, "भाई, तू असं कसं तिचं गपचूप ऐकून घेत आहेस? मला विक्रांतकडून बदला घ्यायचा आहे. तुला हिच्यासोबत जे करायचं आहे ते कर, पण मला माझा बदला पाहिजे." मायाने झटकन साईडला असलेल्या एका टेबलच्या ड्रॉवर उघडला आणि त्यातून एक कात्री घेऊन आली. "हे काय करत आहेस तू?" पृथ्वी मायाकडे येत म्हणाला. माया किंचाळली, "त्या विक्रांतने माझे केस कापले होते ना, आता मी त्याला दाखवते केस कापण्याचं दुःख कसं असतं ते." पृथ्वीने लगेच मायाचे दोन्ही हात पकडून तिला मागे ढकललं. "वेडी झाली आहेस का तू? मला तिच्याशी लग्न करायचं आहे." "लग्न? अजिबात नाही. ही मुलगी आपल्या घरात कधीच येणार नाही. तुला हिच्यासोबत मजा करायची असेल तर कर. पण भाई, लग्नाचा विचार अजिबात करू नकोस. कारण तिच्यासोबत मी तेच करेन जे विक्रांतने माझ्यासोबत केलं होतं. त्याने माझा व्हिडिओ व्हायरल केला होता ना, तर मी हिचा व्हिडिओ व्हायरल करेन. हिची तीच हालत होईल जी माझी झाली होती." असं म्हणत माया वाणीकडे जाऊ लागली. पृथ्वी तिला पुन्हा मागे खेचत म्हणाला, "नाही, तू असं काही करू शकत नाही." माया समजली की तिचा भाऊ आता तिच्या प्लॅनिंगच्या विरुद्ध जाऊ लागला आहे. हे लक्षात येताच तिने हातातली कात्री आपल्या गळ्याशी धरली आणि पृथ्वीच्या डोळ्यात डोळे रोखून ओरडली, "भाई, माझ्या रस्त्यातून बाजूला हो, नाहीतर मी स्वतःला संपवून टाकेन." पृथ्वी घाबरून ओरडला, "माया, वेडी झाली आहेस का?" माया वेदना भरल्या आवाजात म्हणाली, "हो भाई, पागल झालीये मी. आज नाही, त्या दिवसापासूनच, जेव्हा विक्रांत सिंगने माझ्यासोबत हे सगळं केलं. ह्या मुलीमुळे त्या हरामखोराने मला रिजेक्ट केलं. ह्या मुलीमुळे त्याने माझा अपमान केला. हे सगळं कमी होतं तर त्याने माझे केस, माझे दात, माझा चेहरा सगळं बरबाद करून टाकलं." माया आपल्या गालावर हात ठेवत म्हणाली, "सर्जरीनंतरही माझा चेहरा आधीसारखा झाला नाही, हे तुलाही माहीत आहे. आज जर तू माझ्या वाटेत आलास तर मी खरंच माझे प्राण देईन. आता तूच ठरव, तुला तुझ्या गर्लफ्रेंडसोबत जगायचं आहे की तुझ्या बहिणीला जिवंत पाहायचं आहे." पृथ्वी मायाचं बोलणं ऐकून शांत झाला. माया हसली. तिला कळलं की आता पृथ्वी तिच्या विरुद्ध जाणार नाही. ती हसत वाणीकडे पाहत म्हणाली, "आता त्या विक्रांत सिंगला माया मल्होत्राचा खरा गिफ्ट मिळेल. त्याची तुटकी फुटकी विखुरलेली वाणी. बिचारी इतकी चांगली आहे तरीही आपल्या नवऱ्याच्या पापाची शिक्षा भोगेल." असं म्हणत माया वाणीकडे आली. पृथ्वी शांतपणे मागे सरकला होता. इकडे हे सगळं घडत असताना विक्रांत वाणीला शोधत जंगलात आतपर्यंत पोहोचला होता. खूप वेळ
तो आणि त्याचे लोक पायी चालत होते. रात्रीची वेळ होती. सगळ्यांच्या हातात टॉर्च होते. थोड्या दूरवर त्यांना एक घर दिसलं. त्या घराच्या खिडकीतून हलकासा प्रकाश दिसत होता. विक्रांत हळू आवाजात म्हणाला, आपापले टॉर्च बंद करा. अंधारातच आपण त्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. उजेड दिसला तर ते सावध होतील. सगळ्यांनी टॉर्च बंद केली आणि खबरदारीने त्या घराकडे चालू लागले. इकडे माया वाणीचे केस कापण्यासाठी तयार होती. कात्री वाणीच्या केसांपर्यंत पोहोचलीच होती. तेवढ्यात धडामच्या आवाजासोबत दरवाजा जोरात उघडला. पृथ्वी दरवाजालाच टेकून उभा असल्याने दरवाजा त्याच्या पाठीवर आपटला आणि त्या धक्क्याने पृथ्वी पुढे जाऊन जमिनीवर पडला. हातात बंदूक घेऊन विक्रांत आत शिरला. विक्रांतला असं रागात बंदूक पकडलेलं पाहून माया जिच्या हातात कात्री होती तिचे हात थरथरू लागले आणि कात्री तिच्या हातातून खाली पडली. पृथ्वी पटकन उठला आणि विक्रांतकडे धावला. विक्रांतने क्षणभरही न दडवता त्याच्यावर गोळी झाडली. पण पृथ्वी चपळाईने उडी मारून दुसऱ्या साईडला गेला आणि वाणीजवळ येऊन उभा राहिला. त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि त्याची नजर जमिनीवर पडलेल्या कात्रीवर गेली. वाणीच्या चेहऱ्यावरून भीती आता पूर्णपणे नाहीशी झाली होती. कारण विक्रांतला तिथे पाहताच तिला कळून चुकलं होतं की तिच्या अंगावर आता एक खरं सुद्धा येणार नाही. पृथ्वीने पटकन ती कात्री उचलली. एका हाताने वाणीचे केस पकडून तिचा चेहरा वर केला आणि दुसऱ्या हाताने कात्री तिच्या गळ्यावर ठेवत तो म्हणाला, एक पाऊलही पुढे आलास ना विक्रांत, तर ही कात्री वाणीच्या गळ्यात खुपसून टाकीन. विक्रांतने पाहिलं, कात्रीचा टोकदार भाग वाणीच्या मानेवर होता. तिच्या हातातून वाहणारे रक्त आणि मंगळसूत्र ओढल्यामुळे गळ्यावर उठलेले जखमेचे लाल निशाण पाहून विक्रांत पृथ्वीच्या दिशेने दात चावत म्हणाला, तू आधीच आपली कबर खोदून ठेवली आहेस पृथ्वी. याच्या पुढे जर वाणीला काही झालं ना तर मल्होत्रा आपल्या मुलामुलीला बघण्यासाठी आयुष्यभर तडपडत राहील, पण त्यांना कधीच पाहू शकणार नाही. माया तर विक्रांतला पाहताच भीतीने एका कोपऱ्यात जाऊन बसली होती. ती अजूनही विसरली नव्हती की विक्रांतने तिच्या चेहऱ्यासोबत काय केलं होतं. पृथ्वी वाणीला तसंच पकडून तिचा गळा दाबून तिला जबरदस्ती उभा करतो. विक्रांतची नजर वाणीच्या पायावर गेली. तिचे पाय एका बेल्टने बांधलेले होते. आधीच संतापलेला विक्रांत तिची अवस्था पाहून आणखीनच चिडून उठला. त्याने सावकाश आपली बंदूक खाली ठेवली आणि कठोर आवाजात म्हणाला, हे बघ, मी बंदूक खाली ठेवली आहे. तिच्या गळ्यावरची कात्री दूर कर. पृथ्वी हसत म्हणाला, मला आणि हिला इथून बाहेर जाऊ दे. विक्रांत हळूहळू खोलीतल्या भिंतीकडे सरकत होता तर पृथ्वी भिंतीच्या बाजूने वाणीला आधार बनवत तिला खेचत दाराकडे सरकत होता. अशा रीतीने विक्रांत खोलीच्या मध्यभागी येऊन पोहोचला आणि पृथ्वी दाराशी पोहोचला. पृथ्वीला दरवाजाजवळ पाहताच माया घाईघाईने त्या दिशेने धावली. जशी ती पृथ्वीच्या जवळ पोहोचली, पृथ्वीचं लक्ष क्षणभर मायाकडे गेलं आणि तोच क्षण साधून विक्रांत वेगाने पृथ्वीवर झेपावला. एक जोरदार धक्क्याने माया, वाणी आणि पृथ्वी तिघेही वेगवेगळ्या दिशेला जाऊन पडले. विक्रांत सतत पृथ्वीला मारत होता तर त्याची माणसे मायाला पकडून बाजूला घेऊन गेले आणि तिला आपल्या ताब्यात घेतलं. वाणी अजूनही जमिनीवर बसून विक्रांतकडे पाहत होती. विक्रांत जमिनीवर पडलेल्या पृथ्वीच्या छातीवर पायाने तुडवत त्याला मारत होता. वाणीने पाहिलं की पृथ्वी बेशुद्ध झाला आहे, तरीही विक्रांत थांबत नव्हता. पृथ्वीच्या तोंडातून वाहणारं रक्त त्याच्या चेहऱ्यावर, कपड्यावर आणि आसपास सगळीकडे पसरलं होतं. वाणी ओरडली, विक्रांत. वाणीचा आवाज ऐकताच विक्रांत थांबला आणि तिच्याकडे वळून पाहिलं. क्षणभरही न दडवता त्याने पृथ्वीला सोडलं आणि वाणीकडे धावत आला. तिच्या जवळ पोहोचताच त्याने सर्वप्रथम तिचे हातपाय मोकळे करून तिला त्या बंधनातून मुक्त केलं. मग तिच्या चेहऱ्यावर अतिशय प्रेमाने हात फिरवत तो म्हणाला, तू ठीक आहेस ना? वाणीने काही न बोलता फक्त मान हलवून होकार दिला. विक्रांत तिला ओढून आपल्या छातीशी घट्ट पकडून म्हणाला, मी किती घाबरलो होतो तुला सांगू शकत नाही. तुला गमावण्याची रिस्क मी अजिबात घेऊ शकत नाही. आज कळलं, तू फक्त प्रेम नाहीस, माझं आयुष्य बनली आहेस. वाणी, जी आतापर्यंत डोळ्यात सगळं दाबून बसली होती, विक्रांतच्या कुशीत जोरजोरात रडू लागली. विक्रांतने तिला खूप प्रेमाने शांत केलं. त्याचवेळी विक्रांतची बाकीची माणसंही तिथे पोहोचली. ते माया आणि बेशुद्ध पृथ्वीला उचलून आपल्यासोबत घेऊन गेले. विक्रांतने वाणीला आपल्या बाहुपाशात उचललं आणि खोलीच्या बाहेर निघू लागला. तेवढ्यात वाणी मागे बोट दाखवत हळू आवाजात म्हणाली, माझं मंगळसूत्र ते तिथे आहे. विक्रांतने एकदा मागे वळून पाहिलं, मग तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, आपण दुसरं घेऊ. नाही, तेच पाहिजे. लग्नात तुम्ही ते घातलं होतं. काही न बोलता विक्रांत पुन्हा वाणीला हातात घेऊन खोलीत परत गेला. तिला पकडूनच तो गुडघ्यावर बसला आणि वाणीने ते मंगळसूत्र उचलून आपल्या हातात घेतलं.
तिने अनेकदा त्या मंगळसूत्राचं चुंबन घेतलं आणि मग ते आपल्या मुठीत अशा प्रकारे घट्ट पकडून ठेवलं, जणू तिचा सर्वात मौल्यवान खजिना आहे. आज विक्रांतला जाणवलं होतं की वाणी आता खरंच त्याच्या जवळ येऊ लागली आहे. जिच्यासाठी तिच्या लग्नाची निशाणी इतकी प्रिय आहे, तर तिला तिच्या नवऱ्यावरही प्रेम असेलच ना? तो हलकेच हसला आणि वाणीला पुन्हा मिठीत घेत खोली बाहेर आला. त्याची माणसे बाहेर उभी होती. मी परत येईपर्यंत दोघेही जिवंत राहिले पाहिजेत, आपल्या माणसांना सांगून विक्रांत आपल्या गाडीच्या दिशेने गेला. त्याने आधी वाणीला सीटवर बसवलं आणि मग स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला. विक्रांत ड्रायव्हिंग सीटवर बसताच वाणी आपल्या सीटवरून पुढे आली आणि त्याला बिलगली. सीट आणि विक्रांतच्या खांद्यामध्ये तिने आपलं डोकं लपवलं. विक्रांतने एक हात स्टेअरिंगवरून सोडून तिच्या केसांवर प्रेमाने हात फिरवला आणि तिला शांत करू लागला. तो माझा मित्र होता, कॉलेजपासून ओळख होती त्याची, तरीही त्याने असं केलं माझ्यासोबत, ती रडत म्हणाली. विक्रांतने तिच्या हाताकडे पाहिलं. रक्त आता सुकायला लागलं होतं. आधी घरी जाऊ, तुला खूप दुखत असेल. आधी तुझ्या जखमेवर औषध लावू, नंतर बोलूया. असं म्हणत त्याने गाडी घराकडे वळवली. घरी आल्यावर विक्रांतने वाणीला आंघोळीसाठी वॉशरूममध्ये पाठवलं. पण 20 मिनिटापेक्षा जास्त झाले तरी वाणी बाहेर आली नव्हती. शॉवरचं पाणी वाहण्याचा आवाज सतत येत होता. विक्रांत चिंतेत पडला. तो दरवाजा नॉक करत म्हणाला, वाणी काय झालं, तू ठीक आहेस ना? पण आतून काहीच उत्तर आलं नाही. त्याने पुन्हा 1-2 वेळा वाणीला आवाज दिला. तरी काही आवाज न आल्याने घाबरून तो खोलीत धावला. टेबलावरचं रिमोट घेऊन त्याने एक बटन प्रेस केलं आणि दरवाजा उघडला. वाणी शॉवर खाली बसून गुडघ्यावर चेहरा टेकवून रडत होती. विक्रांत ताबडतोब तिच्याकडे धावला आणि शॉवर बंद केलं. त्याने हळूच तिच्या खांद्यावर आपला हात ठेवला, तर वाणीने मान वर केली आणि विक्रांतला पाहताच त्याला बिलगून रडू लागली. शांत हो वाणी, या सगळ्यात तुझी काहीच चूक नाही, विक्रांत तिला समजावत होता. पण वाणीला आपल्या एका चांगल्या मित्राला अशा रूपात पाहून सहन होत नव्हतं. तिला विश्वास बसत नव्हता की पृथ्वीने हे सगळं केलं. स्वतःच्या प्रेमाच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारणारा पृथ्वी तिला मायाच्या हवाली करून बाजूला उभा राहिला. विक्रांतने पाहिलं की वाणी अजूनही शांत होत नाहीये. उलट तिच्या हिचक्यांचं प्रमाण वाढत चाललं आहे. मग विक्रांतने तिचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचं ठरवलं. तो मिश्किलपणे हसत म्हणाला, जर तुला मला चिटकून राहायचा एवढा शॉक असेल तर सरळ सांगू शकतेस. तुला माहीतच आहे, आय एम ऑलवेज एक्सायटेड फॉर यू. त्याच्या तोंडून हे शब्द ऐकताच वाणीला एक मोठी उचकी आली. विक्रांतने तिच्या खांद्यावर आपल्या ओठाने स्पर्श केलं आणि हसला. तो इतका जवळ आल्याने वाणीच्या अंगावर शहारे उठले. असं नव्हतं की याआधी ती त्याच्या इतक्या जवळ आली नव्हती. अनेक वेळा याहूनही अधिक जवळ आले होते ते एकमेकांच्या. पण विक्रांत कधीच वाणीच्या मनात स्वतःसाठी भावना निर्माण करू शकला नव्हता. ती त्याच्यासोबत एका मशीनसारखी कुठल्याही फिलिंग शिवाय असायची. आज पहिल्यांदा विक्रांतच्याही मनात एक वेगळीच फिलिंग निर्माण झाली, जी याआधी त्याला कधीच जाणवली नव्हती. अभिनय करत करत वाणीला अशा अवस्थेत पाहून तो स्वतःही नकळत गुंतत चालला होता. फक्त तिला चिडवण्यासाठी सुरू झालेला तो खेळ आता हळूहळू इंटेन्स होत चालला होता. वाणीची बोटं विक्रांतच्या शर्टमध्ये अधिक अधिक घट्ट रुतत होती. तिचा श्वास विक्रांतच्या छातीवर पडत होता. वाणीला त्याच्यासाठी असं हरवत चाललेली पाहून विक्रांतच्या मनात एक वेगळाच आनंद दाटला. आणि तेव्हाच त्याची नजर वाणीच्या गळ्यावर गेली, जिथे मंगळसूत्र जोरात ओढल्यामुळे लालसर निशाण उमटलं होतं. त्याने आपला चेहरा वाणीच्या चेहऱ्यासमोर आणला. वाणी डोळे मिटून विक्रांतच्या शर्टाला दोन्ही हाताने घट्ट पकडून उभी होती, तर विक्रांत तिला आपल्या मजबूत हाताने आपल्या छातीशी धरून उभा होता. तो थोडा झुकला आणि वाणीच्या कपाळावर किस करत म्हणाला, तुला थंडी लागेल, लवकर कपडे बदल, मी तुझ्यासाठी कपडे आणतो. विक्रांतने तिला स्वतःपासून दूर केलं आणि वॉशरूममधून बाहेर निघून गेला. वाणी अजूनही विक्रांतच्या स्पर्शाला अनुभवत वॉशरूममध्ये तशीच उभी होती. तेवढ्यात तिच्या कानात विक्रांतचा आवाज घुमला, वी विल कंटिन्यू धिस. आधी तू बाथरूममधून बाहेर ये आणि ट्रस्ट मी, मी तुला सोडून कुठेच जाणार नाही, जरी तू सांगितलंस तरी. विक्रांतच्या शब्दांनी वाणी एका झटक्यात तिच्या विचारातून बाहेर आली. तिला स्वतःवरच राग आला की ती त्या क्षणी स्वतःला कसं नियंत्रित करू शकली नाही. विक्रांतच्या जवळ गेल्यावर कशी हरवली, तिला समजत नव्हतं. विक्रांत मात्र त्याच्या त्या यशावर खुश होता. वाणीचं लक्ष पृथ्वीवरून हटवण्यात तो यशस्वी झाला होता. थोड्या वेळाने विक्रांत लोअर आणि टी शर्ट घेऊन वॉशरूमच्या दाराशी आला. वाणी अजूनही तशीच पुतळ्यासारखी उभी होती आणि विक्रांतच्या शब्दांचा विचार करत होती. विक्रांत पुन्हा हसला आणि कपडे तिच्याकडे पुढे करत म्हणाला, मला वाटतं तुला हे घालायला हवं, तुला काढायलाही सोपं जाईल. त्याचं वाक्य ऐकताच
वाणीची नजर क्षणभर त्याच्यावर गेली. ती लगेच लाजून मागे पलटली. तिने दोन्ही हाताच्या मुठी आवळल्या आणि डोळे घट्ट मिटले. ती विक्रांतच्या जाण्याची वाट पाहत होती, पण काही क्षणाने मागे वळून पाहिलं तर विक्रांत अजूनही तिथेच उभा राहून हसत होता. काय झालं? हे घे तुझे कपडे. तुला हवं असेल तर तू कपड्यांशिवायही बाहेर येऊ शकतेस, विक्रांत तिला चिडवत म्हणाला. वाणीने झटकन कपडे घेतले, दार जोरात बंद केलं आणि दाराला टेकून उभी राहिली. विक्रांत तिथेच उभा राहून हसत होता, पण दारापासून दूर जाताच त्याच्या चेहऱ्यावरचं हसू पूर्ण गायब झालं. त्याच्या चेहऱ्यावर आता प्रचंड राग होता. आपला फोन उचलून तो गॅलरीमध्ये गेला आणि आपल्या लोकांना कॉल केला, जे पृथ्वी आणि मायाला घेऊन गेले होते. दरम्यान वाणीने कपडे बदलले आणि वॉशरूममधून बाहेर आली. भिजल्यामुळे तिला थंडी वाजत होती. त्यात विक्रांतचे शब्द अजूनही तिच्या कानात घुमत होते. बाहेर येताच तिची नजर विक्रांतवर पडली, जो त्या क्षणी गॅलरीतून परत येत होता. दोघांच्या नजरा भिडल्या. वाणीने हलकेच पावले पुढे टाकली आणि विक्रांतही तिच्याकडे आला. ती बेडच्या दिशेने वळणार इतक्यात विक्रांतने तिचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढून घेतलं. वाणी मान खाली घालून हळू आवाजात म्हणाली, मला थंडी वाजते, मला झोपायचं आहे. हो, झोप, पण आधी हे तरी सुकवून घे, असं म्हणत विक्रांतने वाणीचे लांब मोकळे केस आपल्या हातात घेतले आणि तिला दाखवलं. वाणी ड्रेसिंग टेबलकडे गेली. तोपर्यंत विक्रांत ड्रायर घेऊन आला आणि स्वतःच तिचे केस वाळवू लागला. त्याने वाणीकडे पाहिलं. त्याच्या बोलण्याचा परिणाम अजूनही तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तिचे गाल, नाक सर्व काही गुलाबी गुलाबी झालं होतं. आता ते लाजेमुळे गुलाबी झाले होते की तिला जाणवत असलेल्या थंडीमुळे, हे तर माहीत नाही, पण तो मात्र तिच्याकडे पाहत हसत होता. त्याच्या जादूचा असर खरोखरच वाणीवर होत चालला होता. त्याचा संयम, त्याचं प्रेम आता परिणाम दाखवत होता. विक्रांत तिच्या कपाळावर किस करत म्हणाला, डोंट वरी, मी असंच म्हणालो होतो. यू कॅन टेक युअर टाइम. मग हसत हसत तो पुढे म्हणाला, मीही बदला घेईन तुझ्याकडून, पण तेव्हाच जेव्हा तू स्वतःहून हो म्हणशील. असं म्हणत त्याने एक डोळा मारला. वाणी विक्रांतला मिठी मारून म्हणाली, थँक्यू, थँक्यू सो मच. डॉक्टर आले आहेत, ते तुझ्या जखमेचा इलाज करतील आणि बाहेर डॅड, आजोबा सगळेजण चिंतेत तुला भेटण्यासाठी उभे आहेत. चल, आता त्यांना भेटून घे. असं म्हणत विक्रांतने तिचा हात धरला आणि दोघेही खोलीतून बाहेर आले. डॉक्टर बाहेर बसला होता. विक्रांत त्याच्याकडे पाहत म्हणाला, तू, मी तर आनंदीला यायला सांगितलं होतं. डॉक्टरने आवाजाच्या दिशेने मान वळवली. वाणीचा हात धरून विक्रांत बाहेर येत होता. वाणीला पाहताच डॉक्टर थोडा घाबरला. त्याच्या चेहऱ्यावर लाजही होती. डॉक्टर असूनही त्याने पेशंटच्या बाबतीत वाणीशी खोटं बोललं होतं. त्याला कालचा वाणीचा रागाने भरलेला चेहरा आठवत होता. मग हळू आवाजात तो म्हणाला, हो, पण एक अर्जंट केस होता म्हणून तिला वेळ लागला असता आणि तूच लवकर ये म्हणाला होतास म्हणून आलो. पण इथे मला नाही, वाणीला चेक करायचं आहे. या, नो प्रॉब्लेम यार, मी डॉक्टरच तर आहे, मी चेक करून घेतो. विक्रांत काही बोलला नाही आणि वाणीला घेऊन सोफ्यावर बसला. त्रिभुवनजींनी चिंतित स्वरात विचारलं, तू ठीक आहेस ना बेटा? हो, मी अगदी ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, असं म्हणत वाणी हसली. त्रिभुवनजींनाही बरं वाटलं. दादाजींनी देखील तिची विचारपूस केली आणि वाणीने त्यांनाही तेच उत्तर दिलं. तोपर्यंत डॉक्टरने त्याचं मेडिकल किट उघडलं. कॉटनवर डेटॉल लावून त्याने वाणीचा हात आपल्या हातात घेतला आणि डेटॉल लावलेलं कॉटन तिच्या मनगटावर ठेवलं. वेदनेने वाणीने आपली मूठ बांधली आणि डॉक्टरचा हात तिच्या मुठीतच अडकला आणि ते पाहून इकडे विक्रांतनेही आपली मूठ घट्ट आवळली. त्याने हळूच आपला एक हात पुढे करून डॉक्टरचा हात पकडला आणि दुसऱ्या हाताने वाणीचा हात धरून दोघांचे हात वेगळे केले. काय झालं? डॉक्टरने आश्चर्याने विचारलं. मला दे, मी करतो, असं म्हणत विक्रांतने कॉटन घेण्यासाठी हात पुढे केला. विक्रांत, डॉक्टर मी आहे, विक्रांत तितक्याच शांत पण अधिकारपूर्ण आवाजात म्हणाला, आणि हिचा नवरा मी आहे. डॉक्टर विचित्र नजरेने विक्रांतकडे पाहत होता, जणू त्याला अजिबात समजत नव्हतं की विक्रांत काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय. दादाजी आणि त्रिभुवनजींनी मात्र एकमेकांकडे पाहून हसून मान डोलावली, कारण त्यांना सगळं समजलं होतं. डॉक्टरने तरीही कॉटन त्याच्या हातात दिलं नाही आणि पुन्हा वाणीच्या हातावर कॉटन ठेवणार इतक्यात विक्रांतने झटकन त्याचा हात पकडला. दुसऱ्या हातात कॉटन घेतलं आणि म्हणाला, मला सांग, मी करतो. मग त्याने वाणीचा हात आपल्या हातात घेतला आणि डॉक्टर जसं क्लीन करत होता तसं विक्रांतने काळजीपूर्वक खूप अलगद डेटॉल लावलेलं कॉटन तिच्या जखमेवर ठेवलं. वाणीला पुन्हा तीव्र वेदना झाली आणि तिने विक्रांतचा हात घट्ट पकडला. तिचे लांब नखं विक्रांतच्या हातात रुतत होते, पण त्या वेदनेतही विक्रांतला एक वेगळीच गोडी जाणवत होती.
त्याने वाणीचा हात हलकेच उचलला आणि हळूहळू त्या जखमेवर फुंकर मारू लागला. वेदनेने वाणीने डोळे बंद केले होते. हळूहळू तिने पापण्या उघडल्या आणि विक्रांतकडे पाहिलं. विक्रांत अतिशय सहजतेने तिच्या हातावर फुंकर मारत होता आणि थरथरत्या हातांनी कॉटनने तिची जखम साफ करत होता. विक्रांत, वाणी हसून म्हणाली. विक्रांतने नजर वर करून तिच्या डोळ्यात पाहिलं. तू हसत आहेस? त्याने विचारलं. मी ठीक आहे. हे इतकं सिरियस नाहीये जितकं तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आहेत. आणि प्लीज हे डॉक्टरलाच करू द्या, कारण मला नाही वाटत तुमचे हात माझी जखम नीट साफ करत आहेत. विक्रांतने काही न बोलता कॉटन डॉक्टरकडे परत दिलं. पण वाणीचा हात त्याने अजूनही सोडला नव्हता. त्याला कोणालाच तिचा हात धरण्याची संधी द्यायची नव्हती. हातावर बँडेज करून झाल्यावर वाणीने आपल्या गळ्याकडे इशारा केला. तिथे लागलेल्या जखमेलाही ड्रेसिंग करायची होती. डॉक्टरने दुसरं कॉटन डेटॉलमध्ये भिजवला. वाणीचे केस अजूनही मोकळे होते, कारण आताच ड्रायरने त्यांना सुकवलं होतं. तिने दोन्ही हातांनी आपले लांब केस मागे घेतले आणि त्याचा एक मोठासा जुडा बांधला. तिची सुरेख नाजूक मान आता पूर्णपणे दिसत होती. डॉक्टरने हसून तिच्याकडे पाहिलं आणि तिला थोडं पुढे यायला सांगितलं. विक्रांत झटकन उठला. त्याने मेडिकल किट बंद केली, हातात उचलली आणि वाणीचा हात पकडत म्हणाला, मला वाटतं इथून पुढचं ड्रेसिंग मीच करतो. तू इथेच बस, मी येतो. डॉक्टर काही बोलायच्या आधीच किंवा वाणी काही प्रतिक्रिया द्यायच्या आधीच विक्रांत वाणीचा हात घट्ट पकडून एका हातात मेडिकल किट घेऊन थेट बेडरूमकडे निघून गेला. काय झालं? तुम्ही इतके हायपर का होत आहात? मी करून देतो बँडेज. पण का? काय झालं? वाणीला समजत नव्हतं तो असा का वागत आहे. विक्रांतने टेबलवर मेडिकल किट ठेवली आणि वाणीचा चेहरा आपल्या दोन्ही हातात पकडत म्हणाला, कसं बघू माझ्या डोळ्यासमोर कोणी दुसरा तुला इथे टच करताना? असं म्हणत त्याने आपल्या बोटांनी तिच्या मानेला स्पर्श केला. वाणीने लगेच डोळे घट्ट मिटले. तिच्या संपूर्ण अंगात एक गोडशी शिरशिरी पसरली. काही जाणवलं? विक्रांत म्हणाला. वाणीने डोळे बंद ठेवूनच हो मध्ये मान हलवली. एक्झॅक्टली, हा तुझा सेन्सिटिव्ह एरिया आहे. वाणीने डोळे उघडले आणि आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. हे कधीच कुणा दुसऱ्याला स्पर्श करू देऊ नकोस. डोंट वरी, मी आहे. मी कोणालाच तसं करू देणार नाही. वाणीने त्याच्या डोळ्यात पाहिलं, ज्यात जलन स्पष्ट दिसत होती. बाहेर डॉक्टर हैराणीने त्रिभुवनजींकडे पाहत म्हणाला, तुमचा मुलगा सायकोमधून मजनू कधी बनला? त्रिभुवनजी हसत म्हणाले, मीही तेच जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. समजलं तर सगळ्यात आधी तुलाच सांगेन. असं म्हणत तिघेही एकत्र हसू लागले. थोड्या वेळाने विक्रांत मेडिकल किट घेऊन बाहेर आला आणि डॉक्टरच्या हातात दिली. डॉक्टर त्याच्याकडे अवाक होऊन बघत होता. नेक्स्ट टाइम जेव्हा मी सांगीन तेव्हा आनंदीलाच पाठव. तुला नाही वाटत का तू जरा जास्तच पॉझिटिव्ह होत आहेस तिच्यासाठी? विक्रांत, जो डॉक्टरपेक्षा थोडा उंच होता, त्याच्याकडे झुकून त्याच्या डोळ्यात बघत म्हणाला, शी इज माय गर्ल आणि तिच्यासाठी मी किती पॉझिटिव्ह आहे याची तू अजून झलकही पाहिलेली नाहीस. म्हणून शांतपणे तुझं मेडिकल किट घे आणि इथून निघ. डॉक्टर, जो आधीही विक्रांतच्या या सायकोपणाचा अनेकदा बळी झाला होता, डोकं हलवत मेडिकल किट उचलून तिथून निघून गेला. विक्रांत मात्र सिटी वाजवत आपल्या खोलीकडे निघाला. जेव्हा तो आत आला त्याने पाहिलं, वाणी आरशासमोर उभी राहून आपल्या गळ्यावरच्या त्या बँडेजकडे पाहत होती, जी आताच विक्रांतने लावली होती. ती पट्टी पाहून कोणालाही कळलं असतं की हे अशा व्यक्तीचं काम आहे ज्याला ड्रेसिंग करता अजिबात येत नाही. ना नीट पट्टी लावली होती, ना टेप नीट चिटकलेली, पण वाणीच्या चेहऱ्यावर मात्र स्माईल होती. तेव्हाच तिने आरशात पाहिलं तर विक्रांत तिच्या मागे उभा होता. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.